लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार आदित्य कन्स्ट्रक्शन्सच्या नितीन सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचा दावा. जालना शहरातील आदित्य कन्स्ट्रक्शनशी संबंधित नितीन सातपुते यांच्या विरोधात एका महिलेनं लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याचा दावा केलाय. या प्रकरणात आरोपीला तातडीनं अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेनं पोलिसांकडे केली आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार तिची आणि नितीन सातपुते यांची एका कामाच्या ठिकाणी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचं प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर आरोपीनं मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुझ्या मुलांचाही सांभाळ करेन असं आश्वासन दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे. महिलेनं पुढे दावा केलाय की या संबंधातून तिला 1 वर्षाचा मुलगा झालाय. मात्र त्यानंतर आरोपीनं जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही तिनं केलाय. मुलांचा सांभाळ करावा, मुलाला वडिलांचे नाव द्यावे आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणीही तिनं केली आहे. पीडित महिलेनं पोलीस प्रशासनावरही नाराजी व्यक्त करत आरोपीचा शोध लागत असूनही त्याला अटक का होत नाही असा सवाल उपस्थित केलाय. या प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी तिनं केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करण्याचा इशाराही दिल्याचा दावा महिलेनं केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित व्यक्तीवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे पुढील प्रकरणानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. काय प्रकार घडला होता? नितीन रमेश सातपुते हा आदित्य कन्स्ट्रक्शनचं त्याचा बिझनेस आहे. तो मोठा म्हणजे बिल्डिंगचं ह्याचे त्याचे कामं वगैरे करतोय. माझ्या संग त्यानं 4 ते 5 वर्ष राहिला, शारीरिक संबंध वगैरे केले. एक मुलगा पण मला त्याच्यापासून आहे, पण तरीसुद्धा आता नाकारतोय. मी पोलीस स्टेशनला त्याला तक्रारसुद्धा केलेली आहे, गुन्हा दाखल त्याच्या विरुद्ध झालेला आहे. तरीही सगळे पोलीस लोकसुद्धा मला म्हणतात की त्याचा तपास चालू आहे, त्याला शोधू राहिलो. ज्यावेळेस तो माझ्या घराकडे आला, त्याच्या मुलानं आणि त्याच्या बायकोनं माझ्यावर जीवे मारण्याचा हल्ला केला, माझ्या पायाला प्लास्टर झालं, तर माझ्या मुलाला मारहाण झाली, तरीसुद्धा या लोकांना काही सुद्धा कारवाई केली नाही. मी 3 ते 4 वेळेस तिथं चौकशीसाठी गेले, त्यांना सांगितलं, तरीसुद्धा पोलीस लोकांना काहीही कारवाई केली नाही. आणि मी SP ऑफिसलाही जाऊन सगळ्या गोष्टी मान्य केल्या, त्यांना सांगितलं, तरीसुद्धा तिथंही काही झालं नाही. मोठ्या साहेबाकडे पण सुद्धा मी जाऊन आले औरंगाबादला, तिथंही काहीही मार्ग निघाला नाही. आतापर्यंत त्याला आणलं नाही. आणि आता मी काय करावा तुम्ही मला सांगा आता. नाहीतर याईनं जर त्याचा तपास नाही लावला आणि त्याचा शोध जर नाही घेतला तर मी सरळ स्वतःच्या जीवनाचं आत्मदहन करून टाकणार आहे माझ्या मुलासकट. काय मागणी तुमची? मूळ मागणी काय? माझ्या मुलाला त्यांना नाव द्यावा, बस, बाकी काही नाही. आणि त्यांना माझा जसं केलंय तसा सांभाळ करावा, बाकी दुसरी काही एक मागणी नाही. तुम्ही स्वतः त्यांच्याकडे गेले होते का ते तुमच्याकडे आले होते की बाबा आपण लग्न करू हे करू? नाही, ते स्वतः माझ्याकडे येत होते. मी त्यांना नाही म्हणत होते सगळ्या गोष्टीसाठी. त्यांना खूप वेळा माझ्या संग माझ्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना नाही म्हणत होते की मला समाजाची भीती आहे, मला माझ्या घरच्याची भीती आहे. ते म्हणायची नाही मी तुझा सांभाळ करेन, माझ्या बायकोलाही जरी माहीत झालं तरी मी तुझा दुसरी बायको म्हणून सांभाळ करेन, त्यांच्या सगळ्यात मी तुला आणि माझ्या बायकोला पण वागवून, मला ती पण लागती तू पण लागती. प्रत्येक वेळेस मला असंच आश्वासन द्यायचे, करू आपण लग्न असं तसं म्हणून. आणि मला खूप वेळेस म्हणजे आश्वासन दिले. शारीरिक संबंध याच्यामध्ये झाले होते का? हो, झाले होते ना. शारीरिक संबंध वगैरे सगळं झाले? हो. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? नाही म्हणतात, नाकारतात, स्वीकारत नाही. मला मुलगी आहे, मला लेकरं बाळ आहे, मी नाही हे करू शकत तुला. किती महिन्याचं लेकरू तुम्हाला? आता वर्षाचं होऊन गेलंय. त्यावेळेस कंप्लेंट गुन्हा दाखल केला त्यावेळेस 10 महिन्याचा होता. आता किती महिन्याचं आहे? आता 1 वर्ष कंप्लीट झालीत त्याला. अच्छा.